मी संगीता महाजन स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती। स्टिच इंडिया ऑनलाईन क्लासेस चालू केलेले आहेत। तर आपण जे शिकत आहोत ते कटोरी ब्लाउजचा क्लास जो आहे तो आपण घेत आहोत। तर आपले 5 दिवस हे क्लासचे झालेले आहेत। आज आपला 6वा दिवस आहे। आज आपण कटोरी ब्लाउज 32 इंच मापाचे कशा पद्धतीने पेपर कटिंग करायचं आहे ते पाहणार आहोत। एक ब्लाउज मी तुम्हाला जो आहे तो 34 इंचाचा तुम्हाला अगदी परफेक्ट पद्धतीने कटिंग करून स्टिच करून सुद्धा तो घालून सुद्धा दाखवलेला आहे की कशा पद्धतीने अगदी परफेक्ट पद्धतीने ब्लाउज बसलेला आहे तो। त्याच पद्धतीने आता आपण जे शिकणार आहोत ते बॉडी मेजरमेंट प्रमाणे मापे कशी टाकायची हे शिकणार आहोत। आपण काल जे शिकलो होतो ते आपण ब्लाउज जे होतं त्याच्यावरती मापे कशी टाकायची असतात हे शिकलो होतो। तर आज आपण शिकणार आहोत बॉडी मेजरमेंट प्रमाणे मापे कशी टाकायची आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। बॉडी मेजरमेंट प्रमाणे तुम्हाला मापे कशी घ्यायची हे तुम्हाला मी पहिल्याच भागात शिकवलेलं आहे। त्यानुसार ही मापे घेतलेली आहेत। तर छाती जी घेतलेली आहे ती 32 इंच आहे। कमर घेर जो आहे तो 28 आहे। शोल्डर जो आहे तो पूर्ण शोल्डर 14 इंच आहे। समोरचा गळा जो आहे तो 6.5 इंच आहे। पाठीमागचा गळा जो आहे तो 9 इंचाचा आहे। आर्महोल तो आपण नंतर घेतो। आर्महोल म्हणजेच आपण जो छातीचा 6वा भाग घेत असतो तर तो आर्महोल घ्यायचा आहे आपल्याला। स्लीव म्हणजेच बाहीची उंची जी आहे ती 11 इंच आहे। ब्लाउजची उंची जी आहे ती 14 इंच आहे। अपेक्स टू अपेक्स जे आहे ते 7.5 इंच आलेला आहे। अपेक्स टू शोल्डर जे आलेला आहे ते 10.5 इंच आहे। गळा जो आहे तो फ्रंटचा गोल बनवायचा आहे। बॅकचा गळा तुम्हाला जशा पद्धतीने बनवायचा आहे तो तसा पद्धतीने घ्यायचा असतो। तर इथे मी बॅकचा गळा जो घेत आहे तो पान गळा घेत आहे। तर अशा पद्धतीने मापे जी आहेत ती टाकायची आहेत। आता इथे मी काय दिलेलं आहे तर 28 ते 36 म्हणजे 35.37 इथे 36 च्या ऐवजी 35 छाती जी आहे ती 28 ते 36 इंचापर्यंत आहे। तर आपण इथे टक्स जो घेणार आहोत तो 2.5 इंचाचा घेणार आहोत व कटोरा जो घ्यायचा आहे 32 इंचासाठी तो आपण 5 इंचाचा कटोरा घेणार आहोत। तर अशा पद्धतीची मापे आहेत। ही मापे कशा पद्धतीने टाकायची आहेत हे तुम्हाला अगदी सविस्तरपणे शिकवते। पहिल्यांदा अशा पद्धतीने सरळ रेष आखून घ्यायची आहे कारण आपलं जे कागद असतो तो अगदी आपल्याला अंतर जे आहे ते व्यवस्थित येण्यासाठी इथून सुद्धा आपल्याला सरळ रेष आखायची आहे। आता शोल्डर जो आलेला आहे शोल्डर आहे तो 14 आहे। म्हणजेच काय मी इंचावर शिकवत आहे तर शोल्डर 14 आहे। तर 14चा निम्मा भाग करायचा आहे म्हणजेच किती येणार आपल्याला तर इथे 7 इंच येईल। तर 7 इंच जे निम्मा आलेला आहे ते आपण इथे अशा पद्धतीने मार्क करायचं आहे। ह्या रेषेपासून ते इथे 7 इंचाला मार्क केलेला आहे। त्यानंतर आपल्याला 1 इंच जे आहे ते शोल्डरचा उतार घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता मी अगदी परफेक्ट पद्धतीने माप शिकवत आहे। ते आपण जो ब्लाउज कट केला होता त्याला ही जी होती ती प्रोसिजर केली नव्हती कारण आपण डायरेक्ट ब्लाउज वरून माप घेतलं होतं। तर आता आपण तब्येतीवरून म्हणजे शरीरावरून माप घेत आहोत। जसा खांदा आपला जसा खाली जात असतो त्याच पद्धतीने आपल्याला माप जे घेत आहोत ते अगदी व्यवस्थित लेवल करून मगच आपल्याला माप जे आहे ते घ्यावं लागेल। तर आता इथे 1 इंचाला 1 पॉइंट केलेला आहे। इथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे। हे 32 इंचासाठी मी सांगत आहे। 32 इंच छाती व 28 इंच कंबर यासाठी माप सांगत आहे। तर इथून जो झाला तो शोल्डर उतार झालेला आहे। हा आपल्याला अशा पद्धतीने 1 इंच शोल्डर उतार पडलेला आहे। आता त्यानंतर आपल्याला जो आहे तो छातीचा 6वा भाग घ्यायचा असतो। म्हणजे छातीचा 6वा भाग घेण्यासाठी आपल्याला टॅब जरा सांगते का छातीचा 6वा भाग घेण्यासाठी आपण इथून मुंडा घेण्यासाठी आपण छातीचा 6वा भाग प्लस अर्धा इंच करणार आहोत। टॅब बाहेर असेल तर असं देते का मुंडा बरोबर आपण काय घेतो तर मी ते लिहिते सुद्धा मुंडा बरोबर किंवा आर्महोल सुद्धा म्हणतात आपण त्याला। तर आपण छातीचा 6वा भाग घ्यायचा असतो प्लस त्यामध्ये अर्धा इंच ऍड करायचं असतं।
लागणार नाही तुम्हाला. तर इथे मी दाखवते कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते. तर पहा, छातीचा 6वा भाग आपला 32 इंच छाती आहे, तर 32 भागिले 6 करायचा आहे. तर बरोबर आपल्याला 5.3 मिळेल. तर त्यामध्ये प्लस आपल्याला 0.50 ऍड करायचा आहे, तर आपल्याला 5.8 येईल. तर आपल्याला मुंडा किती भेटला, तर 5.8 मिळालेला आहे. तर हा जो झाला आपला जो तयार आलेला मुंडा आला. तर अशा पद्धतीने आपण मापे टाकायचे आहेत. तर आपण किती घेणार आहोत इथे, तर मुंडा बरोबर 5.8 घ्यायचा आहे. इथे 5.8 ला एक पॉइंट करून घ्यायचा. इथून आपल्याला अशा पद्धतीने सरळ रेष जी आहे ती आखून घ्यायची आहे. आता इथून पहा, आपल्याला सर्व मापे टाकायची आहेत. आता जी शोल्डर आहे त्या शोल्डरचा अशा पद्धतीने मध्य करायचा आहे व इथून आपल्याला सर्व मापे टाकून घ्यायची आहेत. आता इथून मी पकडते. आता पहिल्यांदा आपण इथं मुंड्याचं माप टाकलेलं आहे. तर आता शोल्डर टू अपेक्स किती आलेला आहे, तर 10.5 इंच आहे. तर आपण चेक करूया. 10.5 इंच आहे शोल्डर टू अपेक्स. तर आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतो, म्हणजेच आपण इथे 11 इंचावरती एक मार्क करणार आहोत. त्यानंतर आपण पूर्ण उंची जी आहे ती 14 इंच आहे, तर त्यामध्ये प्लस 1 इंच करून आपण इथे 15 इंच घेणार आहोत. तर हे आता मार्क झालं. आता समोरचा नेक सुद्धा टाकायचा आहे. तर समोरचा नेक जो आलेला आहे तो 6 इंच आहे, प्लस त्यामध्ये अर्धा इंच करून इथे आपण 6.5 इंचावरती एक मार्क करणार आहोत. एकाच वेळी सर्व मार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला फक्त मार्किंग करून घेणं सोपं पण जातं व त्यावर रेष मारून आपल्याला बरोबर मार्किंग करता येतं. तर पहिल्यांदा शोल्डरचा मध्य केला, त्यानंतर मुंड्याचं माप टाकलं आपण, त्यानंतर गळा जो आहे तो 6.5 इंच घेतला. शोल्डर टू अपेक्स जे आहे ते 10.5 प्लस अर्धा 11 इंच घेतला. त्यानंतर पूर्ण उंची जी आहे ती ब्लाऊजची 14 प्लस 1 इंच म्हणजेच 15 इंच घेतली. आता सर्व रेषा ज्या आहेत त्या अशा पद्धतीने जोडायच्या आहेत. आता इथे मी अगदी छोटीशी रेष आखते. आता जो गळा आहे तो गळा काढायचा आहे आपल्याला. तर गळ्याची रुंदी आपण घेणार आहोत ती 2.5 इंच घेणार आहोत. आता इथे 2.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे. त्यानंतर तयार शोल्डर जी आहे ती 2.5 इंच आहे, तर त्यामध्ये प्लस 1 इंच करून आपण 3.5 इंचावरती इथे मार्क करायचं आहे. आता ही जी रेष दिसत आहे तुम्हाला, आता इथून आपल्याला 6.5 इंच आलेला आहे. तुम्ही इथे मार्क केलेलं पाहू शकता. इथून 2.5 इंच घेतलं, इथून आपण 3.5 इंच घेतलेलं आहे. आता ही रेष जी दिसत आहे ती आपण अशा पद्धतीने सरळ करायची आहे. आता ही सरळ केली. त्यानंतर आपण इथून हे जितकं आलेलं आहे, आता हे जे आलेलं आहे ते माप 6.25 इंच आलेलं आहे. तर इथे सुद्धा 6.25 इंचावरती एक मार्क करायचा आहे व इथे आपला काटकोन तयार करून घ्यायचा आहे. आता इथे आपला मुंडा पडेल. इथून त्यानंतर आपल्याला समोरचा आकार इथून आपल्याला तिरकं 1.5 इंच घ्यायचं आहे, म्हणजेच 0.75 इथे घ्यायचा आहे. त्यानंतर हा आकार जो आहे तो, हा मी समोरचा पार्ट दाखवत आहे, तर समोरचा पार्ट अशा पद्धतीने असेल. बॅकचा पार्ट जो आहे तो अशाच पद्धतीने असेल, फक्त थोडाफार बदल असेल. तर पहिल्यांदा आपण समोरचा पार्ट करायचा आहे, नंतर आपण बॅकचा पार्ट करायचा आहे. आता इथे थोडंसं 1/2 इंच मध्यापासून आत जायचं आहे व ही रेष ह्या रेषेला अशा पद्धतीने जोडायची आहे व इथून अशा पद्धतीने हा आकार मुंड्याचा थोडासा अर्धा इंच खाली देऊन घ्यायचा आहे. ह्या रेषेपासून फक्त आपल्याला अर्धा इंच खाली जायचं आहे व हा आकार आपण अशा पद्धतीने देणार आहोत. त्यानंतर छातीचं माप टाकायचं आहे. तर छाती जी आहे ती 32 आहे, पण लुजिंग साठी आपल्याला अर्धा इंच द्यावं लागेल, म्हणजेच आपण किती घेणार आहोत इथे 8.5 इंच घेणार आहोत. त्यानंतर आपण 1.5 इंच जे आहे ते शिलाई मार्जिन घेणार आहोत. लुजिंग देणं गरजेचं आहे, कारण जर लुजिंग नाही दिलं तर ब्लाऊज जो आहे तो एकदम शिलाई करते वेळी आपलं इथून कमी होतं
व त्यामुळे आपलं इथंच अर्धा इंच कमी होतं, अर्धा इंच आपली लुजिंग पडायला हवी असते. त्यासाठी टोटल अर्धा इंच केला म्हणजे तुमचं पूर्ण लुजिंग जे आहे ते 1 इंच होतं व त्यानंतर अर्धा इंच आपलं शिलाईसाठी जातं, अर्धा इंच लुजिंग पडतं. तर मी जो छाती आलेला आहे त्याचा चौथा भाग 8 इंच आला, तर त्यामध्ये मी अर्धा इंच लुजिंग टाकलेला आहे व 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकलेलं आहे. आता कमर जी आहे ती कमर आहे ती 28 आहे, तर 28चा चौथा भाग तर 7 इंच येईल. इथे लुजिंग ऍड करण्याची गरज नाही, डायरेक्ट 1.5 इंच इथे वाढवायचा आहे. आता हा भाग जो झाला आपला अशा पद्धतीने तयार होईल. त्यानंतर आपण गळ्याची जी उंची आहे ती आपण इथे मार्क केली होती, तर इथून आपल्याला पहा आता जी मार्क केलेली आहे उंची ती आपण इथून जर घेतला तर आपला पॅक गळा तयार होईल. म्हणजेच पॅक गळ्याच्या वेळेला आपल्याला हे मार्किंग बरोबर असेल. तर आपल्याला आता जे मार्क करायचं आहे तर इथून आपल्याला 6.5 इंचावरती गळ्याचं मार्क करायचं आहे. ही रेष आपली झाली. आता हे जे आपलं होणार आहे ते सर्व वजा म्हणजेच मायनस होणार आहे. तुम्हाला सोप्या पद्धतीने हवं असेल तर तुम्ही ते डायरेक्ट शोल्डर जशी हवी असते त्याच पद्धतीने घेऊन आपण कमी करू शकतो. पण ही थेरी जी आहे ती मी दाखवत आहे प्रॅक्टिकली, म्हणजेच एक तुम्हाला ब्लाउज असा दाखवते की प्रोफेशनली जे ब्लाउज असतात, कटिंग जसे करायचे असतात त्या पद्धतीने कसा असतो हे दाखवत आहे. तुम्ही जे पहिल्यांदा शिकलात तो ब्लाउज वरून मापे घेऊन साध्या पद्धतीने, म्हणजेच आमची पद्धत तशीच होती, पण तुम्हाला सोपं जाण्यासाठी मी डायरेक्ट दाखवलं. तो सुद्धा ब्लाउज अगदी परफेक्ट पद्धतीने बसतो. पण अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेला मेजरमेंट घेऊन ज्यावेळेला ब्लाउज शिवतात त्यावेळेला सुद्धा ब्लाउज अगदी परफेक्ट इकडे तिकडे हलत नाही अशा पद्धतीने तयार होत असतो. तर आता इथून गळा रुंदी जी आहे ती 2.5 इंच आहे. इथे 2.5 इंचावरती पॉइंट करायचं आहे. इथून तुम्ही वाढवू शकता. 3 इंच हवं असेल तर 3 इंच घेऊ शकता, 2.5 इंच हवं असेल तर 2.5 इंच घेऊ शकता. तर मी ते 2.5 इंच घेते. वरती न वाढवता खालच्या साईडला तुम्ही 1/2 इंच वाढवू शकता गळ्यासाठी. त्यानंतर इथे गोलाकार द्यायचा आहे. हा आपला समोरचा गळा तयार झालेला आहे. त्यानंतर आपण क्रॉस पट्टीचं माप टाकणार आहोत. तर क्रॉस पट्टीचं माप टाकण्यासाठी आपण इथून हे बाहेरचे नक्कीच का त्यांना लागणार आहे, दार बंद कर. आता इथून पहा आपण 3.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे. त्यानंतर आपण इथून 2.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे. हा जो आहे तो अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. ही आपली क्रॉस पट्टी झाली. आता शोल्डर टू अपेक्स आपलं इथं आलेलं आहे. अपेक्स टू अपेक्सची खूण करून घ्यायची आहे. तर अपेक्स टू अपेक्स आपलं 7.5 इंच आहे. 7.5 अशा पद्धतीने घ्यायचं आहे. त्यानंतर 7.5 त्याचा निम्मा बरोबर करायचा आहे. तर पहा किती येतो. तर इथे बरोबर आपल्याला जे मार्किंग आलेलं आहे ते 4.5 इंच आलेलं आहे. इथे पाहू शकता 3, 3.5 व वरती 2 रेषा आहेत. म्हणजेच 4.5 इंचावरती इथे मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीने. म्हणजेच हा व हा आपला अपेक्स पॉइंट झाला तयार. आता इथून आपल्याला अर्धा इंच कमी म्हणजेच इथे 3.25 इंचावरती मार्क टाकायचं असतं. त्यानंतर इथून आपल्याला टक्स जो आहे तो 2.5 इंचाचा आहे. म्हणजेच इथून अशाही पद्धतीने करू शकता, किंवा तुम्हाला अजून सोपं हवं असेल तर मी इथे डायरेक्ट कटोरी काढून ती कशा पद्धतीने वाढवायची हे सुद्धा शिकवू शकते. पण आर्महोल जो आहे तो आर्महोलची क्रीज आपल्याला मायनसची करावीच लागेल. कटोरीमध्ये आपल्याला डायरेक्ट कटोरा काढून तुम्हाला कटोरी कशा पद्धतीने कट करायचं सोप्या पद्धतीने हे शिकवते. पण आर्महोलचा जो क्रीज असते, आता मी ब्लाउज जो काल घातलेला होता त्याला इथे अजिबात चुनी आली नाही. तुम्ही पाहू शकता किती छान आपलं ब्लाउज बसलेलं होतं. तर अशाच पद्धतीने आर्महोलची जी क्रीज आहे ती मायनस करायलाच हवी. त्यासाठी आपल्याला हा जो पॉइंट आहे हा पॉइंट घ्यावा लागतो. तर हा पॉइंट घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथून टक्स मायनस कसा करायचा ते तुम्हाला दाखवलं होतं. तर जितका तुमचा टक्स आता 2.5 इंचाचा टक्स असेल तर त्याचा निम्मा आपला 1.25 इंच होतो. त्याचा निम्मा जो आहे तो
म्हणजे पाऊण इंच होतो. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करा, ज्या वेळेला तुमची छाती 28 ते 36 इंचापर्यंत असेल तर तुम्ही इथून डायरेक्ट 1.25 इंच वरती टाकायचं आहे. म्हणजे तुम्हाला मार्किंग मोजण्याची आवश्यकता नाही. तर इथून मी बरोबर 1.25 इंच घेते. तुम्ही सुद्धा हेच मार्क करा. जर तुमची छाती 28 ते 36 इंचापर्यंत असेल तर तुम्ही इथून डायरेक्ट, तुम्हाला न विचार करता तुम्ही डायरेक्ट इथून 1.25 इंचावरती एक मार्क करा व ही रेष आखून घ्या अशा पद्धतीने. आता त्यानंतर इथून आपल्याला जो तुमचा 2.5 इंच आहे ना, 2.5 इंचाचा निम्मा 1.25 इंच येतो. इथून थोडंसं अंतर सोडून इथे 1.25 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे व ही रेष अशा पद्धतीने इथे जोडायची आहे. आता आपल्या ह्या रेष दोन्ही झाल्या. तर आपला जो टक्स आहे तो, हे जे मार्क आहे ते आपण मोजून घ्यायचं आहे. तर हे पहा किती आलेलं आहे, इथे 6.5 इंच आलेलं आहे व इथे आपल्याला जे आहे ते 6.5 इंच करून घ्यायचं आहे. म्हणजेच काय, तर ही रेष जी आहे ती वाढलेली असते, ही रेष कमी असते. तर ह्या दोन्ही रेषा ज्या आहेत त्या समान करून घ्यायच्या आहेत. आता इथून मी समान करून घेतलेली आहे. आता कटोरी आपली 5 इंचाची असेल तर इथे 5 इंचावरती मार्क करायचा आहे. त्यानंतर इथून जे आहे ते इथून डायरेक्ट तुम्ही 1.5 इंचावरती मार्क करू शकता. इथून आपण 2.5 इंचावरती मार्क करायचा आहे. तुम्हाला अगदी सोपी पण परफेक्ट पद्धत दाखवत आहे. यात सुद्धा आपल्याला भरपूर मार्किंग होतं, पण ते न दाखवता, तुमच्या डोक्याचा भुगा न होता, मी यातून सुद्धा तुम्हाला सोपा मार्ग दाखवलेला आहे की कशा पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीने करू शकता. तर हा जो मार्क आहे तो अशा पद्धतीने आपण जोडून घ्यायचा आहे. आता इथे पहा, थोडासा आकार अशा पद्धतीने घ्यायचा आहे. जसा गोलाकार चांगला येईल त्या पद्धतीने तुम्ही आकार घ्यायचा आहे. आता हे सुद्धा आपलं मायनस होणार आहे. मी तुम्हाला काल दाखवलं होतं की कशा पद्धतीने आपण मायनस करतो. तर हे आपलं मायनस होणार आहे. हा जो झाला आपला माया झाला. तर अशा पद्धतीने समोरचं माप जे आहे ते अशाच पद्धतीने टाकायचं आहे. हे आपलं 32 छातीचा समोरचा पार्ट तयार होईल. तर हा पार्ट कट केल्यानंतर वाढवायचा कसा हे सुद्धा सांगते. आता पहा, ज्या वेळेला आपण ब्लाऊज घेतो तर त्यावेळेला उंची पहा, आता इथे चेक करू शकता किती आलेली आहे. तर इथे उंची 14.5 झाली. तर आपल्याला 15 इंच उंची घ्यायची होती, म्हणजे 14 प्लस 1 इंच म्हणजेच 15 इंच. तर तुमचं इथे ज्या वेळेला टीप मारता त्यावेळेला इथे कमी होत असतं, म्हणजेच इकडे अर्धा इंच आपलं कमी होतं, इकडे अर्धा इंच कमी होतं. म्हणजेच तुम्ही जर नवीन असाल तर अर्धा इंच कमी कराल. जर तुम्ही शिकाऊ चांगल्या महिला, म्हणजेच तुमच्या हातून रोज ब्लाऊज जात असतील तर तुम्हाला पाव इंच तरी शिलाई मार्जिन कमी होत असते. तर त्यासाठी काय करायचं, पूर्ण उंची जी घेतलेली आहे, फक्त हा जो पार्ट आहे, म्हणजेच आपण जी क्रॉस पट्टी काढलेली आहे त्यामध्ये आपल्याला इथे अर्धा इंच वाढवायचं व आपल्याला जो कटोर आहे तो काही वाढवण्याची आवश्यकता नाही. फक्त आपण क्रॉस पट्टीमध्ये अर्धा तिथे 1 इंच वाढवू शकतो. त्यामुळे काय होतं, उंची अगदी पाठीमागची व समोरची बरोबर येते. आता ही जर तुम्हाला प्रोसिजर करायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट मी सांगितल्याप्रमाणे सुद्धा करू शकता. डायरेक्ट तुम्ही, आता ही आपण बॉडी मेजरमेंट प्रमाणे घेतली होती त्यामुळे मी शोल्डरचा पूर्ण शोल्डर घेतली, ते निम्मा घेतला, त्यानंतर आपण किती वजा करायचं आहे हे वजा केलं. अशा पद्धतीने मी शिकवलेलं आहे. जर तुम्हाला हे अवघड वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट इथे 2.5 इंच घ्या, त्यानंतर 3.5 इंच घ्या, त्यानंतर तुम्ही जो मुंडा आहे तो छातीचा 1/2 भाग टाकून अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. पण ह्या प्रोसिजरने गेल्यामुळे काय होतं, तर जी मेजरमेंट हवी आहे ती सुद्धा अगदी व्यवस्थित मिळते. त्यासाठी तुम्ही ही सुद्धा पद्धत अवलंबू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही मी काल ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे परवा दिवशी त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही मापे टाकू शकता. पण ह्या सुद्धा पद्धतीने तुम्हाला एक ब्लाऊज शिकवावं लागणार आहे. त्यासाठी मी हा भाग जो आहे तो शिकवलेला आहे. आता हे कट करायचं आहे. आता इथून थोडंसं मोठं अशा पद्धतीने मुंडा कट करायचा असतो. आता इथून हा पार्ट कट करायचा आहे.
आता मी इथे क्रॉस पट्टी अर्धा इंच वाढवायची म्हणून सांगितली, तर आपण इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन इथून वाढवायची आहे. कारण ज्यावेळी शिलाई करतात त्यावेळेला इथं अर्धा इंच कमी होतो व इथं अर्धा इंच कमी होतो. क्रॉस पट्टी आपली बरोबर जितकी हवी आहे तितकीच शिल्लक राहते. जर ह्यात नाही वाढवला तर तुमची क्रॉस पट्टी खूपच कमी होते. त्यासाठी इथेच वाढवून घ्या. आता ही आपली क्रॉस पट्टी निघली. आता आपण इथून कट करते मी. आता हा टक्स मायनस करायचा आहे, तर पहिल्यांदा आपण गळा जो आहे तो गळा कट करून घ्यायचा आहे. आता हा जो भाग वाढवलेला आहे तो हा भाग वाढवलेला असतो तो कट करायचा आहे इथे. आता पहिल्यांदा टक्स मायनस करायचा, म्हणजेच हा टक्स ह्या टक्सवर अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवायचा आहे. पहा, अशा पद्धतीने हा आपला अगदी व्यवस्थित टक्स मायनस होतो. आता थोडासा आकार तुम्हाला द्यावा लागेल इथून अशा पद्धतीने, म्हणजेच कटोरी थोडीशी व्यवस्थित घ्या. अशा पद्धतीने गोलाकार जशा पद्धतीने त्या पद्धतीने घ्यायची आहे. थोडस पाव इंच इकडे झालं तरी काय होत नाही, पण गोलाकार कटोरी काढायची आहे. आता हा आर्महोल जो आहे तो अशा पद्धतीने कट करायचा आहे. पहा, कटोरी ही कटोरी अगदी व्यवस्थित माप तुम्हाला आज सुद्धा शिकवलेलं आहे. ज्यावेळेला कटोरी जोडली त्यावेळेला पाहिला असाल अजिबात इकडे तिकडे किंचित सुद्धा फरक पडला नाही. ज्यावेळेला आपण बाही जोडली, फिटिंग टाकलं त्यावेळेला सुद्धा किंचित सुद्धा बदल झाला नाही. पण हे पद्धत थोडीशी अवघड वाटते, पण तुम्ही ज्या वेळेला एकदा दोनदा तीनदा व्हिडिओ रिकॅप करून पाहाल त्या पद्धतीने तुम्हाला माप हे लक्षात येईल. अशाच पद्धतीने तुम्हाला माप जे आहे ते टाकावं लागेल, तरच तुम्हाला कटोरी ब्लाउज परफेक्ट शिवता येईल. तर आता हे झालं आपला हा पार्ट मध्ये आपल्याला काही वाढवायचं नाही, तर हे आपण साईडला ठेवून द्यायचं. आता कटोरी कशा पद्धतीने कट करायची आहे, तर मी इथे घेते. आता हा पार्ट थोडासा बाजूला ठेवते. कटोरी कशा पद्धतीने वाढवायची हे तुम्हाला शिकवते. तर अशा पद्धतीने कटोरी तिरकी ठेवू शकता, सरळही ठेवू शकता. तिरकी व सरळ ठेवल्यामुळे इतका काही फरक होत नाही, पण थोडंसं तिरकं ठेवलात तर तुम्हाला कटोरी जी आहे ती तिरकी काढल्यामुळे काय होतं, तर आपण जसं आपली रिंकल पॅन्ट जशी तिरक्या आकारात कट करतो त्यामुळे आपल्याला ताण व्यवस्थित पडतो, त्यासाठी तिरका आकारमध्ये कटोरी कट करतात. आता आपल्याला 2.5 इंचाचा टक्स आहे, तर 2.5 इंचाचा टक्स आहे. इथून आपण 1.25 इंच घेणार आहोत, इथून सुद्धा 1.25 इंच घेणार आहोत. ही रेष जी आहे ती एकमेकाला अशा पद्धतीने जोडायची आहे. त्यानंतर ह्या दोन्हींचा मध्य घ्यायचा आहे. पाहू शकता किती आलेला आहे, 7.5 इंच, 7.25 इंच आलेला आहे. त्याचा मध्य करा इथून, व इथून सुद्धा 1.25 इंच घ्यायचा आहे. आता ही रेष ह्या रेषेला अशा पद्धतीने जोडायची आहे. ही रेष अशा पद्धतीने व ही रेष अशा पद्धतीने. त्यानंतर हा आकार अशा पद्धतीने जोडायचा आहे. तर हा आपला कटोरी जे आहे ती तयार झालेली आहे. आता इथून मी कट करते. आता ह्या कटोरीचा मध्य पाहू शकता, अशा पद्धतीने एकदा चेक करायचं आहे. त्यानंतर टक्स जो असणार आहे आपला अशा पद्धतीने 2.5 व 1.25 इंचाचा येईल.
त्यानंतर आपली कटोरी अशा पद्धतीने अगदी परफेक्ट तयार होईल. आता हे पाहू शकता, त्यानंतर हे पाहू शकता. झाली परफेक्ट तयार कटोरी. थोडेसे अवघड आहे पद्धत, पण अगदी छान परफेक्ट पद्धतीने तुम्हाला शिकायला मिळेल. त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचा अभ्यास करा. आता ही क्रॉसपट्टी जी असेल ती अशा पद्धतीने पाहू शकता. अगदी परफेक्ट सर्व जे आहे ते अगदी परफेक्ट जुळून येतं. कुठेही काहीही फरक होत नाही. अगदी परफेक्ट ब्लाउज जे आहे ते तयार होत असतं. तर हे झालं. आता आपण बॅकचा पार्ट कट करूया. आज आपण कटिंग पाहूया 32 इंच छातीची. तर बॅकचा पार्ट कट करण्यासाठी हा मी इथून अशा पद्धतीने घेतलेला आहे. त्यानंतर इथून जे आहे ते पहिल्यांदा सरळ रेष आखून घेऊया. अशा पद्धतीने आखायची आहे. इथे सुद्धा अगदी सरळ रेष आखून घ्यायची आहे. त्यानंतर शोल्डर तयार आली होती 7 इंच. 7 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे. इथून आपल्याला 1 इंच शोल्डर उतार द्यायचा आहे. इथून 2.5 इंच सर्वांच्यासाठी हेच माप आहे. यामध्ये किती छाती असली तरी हेच माप टाकायचं आहे. फक्त टक्स मध्ये बदल होईल. आता इथून आपल्याला मुंडा म्हणजे छातीचा 6वा भाग प्लस अर्धा इंच. तर छातीचा 6वा भाग जो आला होता तो 5.3 आला होता. त्यामध्ये अर्धा इंच घातल्यानंतर 5.8 इंच म्हणजे 5.8 इंचाला इथे एक पॉइंट करायचा आहे. ही रेष जी आहे ती अशा पद्धतीने आखायची आहे. त्यानंतर पूर्ण उंची घ्यायची आहे. पूर्ण उंची घेण्यासाठी पहिल्यांदा काय करायचं, तर गळ्याची रुंदी, आता गळा जो आहे तो 9 इंचाचा आहे. तर गळ्याची रुंदी आपण फक्त 2 इंच घेणार आहोत व 3.5 इंच शोल्डर म्हणजेच काय तर आडे म्हणजेच काय तर तयार शोल्डर 2.5 इंच प्लस त्यामध्ये 1 इंच म्हणजे 3.5 इंच घ्यायचं आहे. इथे आपण 2 इंच घेतलेला आहे. इथे आपण 3.5 इंच घेतलेला आहे. आता किती आलेला आहे माप पहा. समोरचा भाग 6.25 आला होता. आता पाठीमागचा भाग जो आहे तो 5.5 इंच आलेला आहे. म्हणजेच आपण अर्धा इंच गळ्याची रुंदी कमी केलेली आहे. कारण गळा जो आहे तो खोल आहे. आता इथून आपण सरळ रेष आखणार आहोत. आता ही जी तिरकी लाईन दिसते ती आपण सरळ करून घ्यायची असते. तर इथून सरळ अशा पद्धतीने. ज्या वेळेला गळा तुमचा 8 इंचाच्या खाली असेल त्यावेळेला इथून आपल्याला पुन्हा अर्धा इंच कमी करावं लागतं. तर त्यासाठी आपण पुन्हा अर्धा इंच कमी करणार आहोत. ज्या वेळेला तुमचा गळा खूप खोल असेल म्हणजेच 8 इंचाच्या पुढे असेल तर तुम्हाला पाठीमागच्या भागातून इथे अर्धा इंच कमी करावं लागतं. म्हणजे तुमचा गळा उतरण्याची शक्यता पूर्ण कमी असते. आता आपण उंची घेणार आहोत. आता ब्लाउजची उंची जी होती ती 14 + 1 तर इथे 15 इंचाला एक मार्क करायचा आहे. तुम्हाला ही पद्धत शिकायला आवडेल की मागची पद्धत शिकायला आवडेल हे सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. त्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाउज शिकवेन. पण ही पण पद्धत तुम्ही एकदा शिका. जरी अवघड वाटली तरी सुद्धा ही प्रोसिजर अगदी व्यवस्थित पद्धतीने येते. त्यामुळे माप सुद्धा परफेक्ट पडत असतात. आता इथे छाती जी आहे ती 8 आहे. तर यामध्ये आता प्लस काही करण्याची गरज नाही. उलट आपण जी पाठीमागचा गळा आहे तो खोल आहे. तर अर्धा इंच त्यापेक्षा कमी घेतला तरी सुद्धा फिटिंग बरोबर बसेल. असा पसरणार नाही गळा. तरी सुद्धा मी इतका पण मोठा नाही. जर तुमचा गळा 11 इंचापर्यंत असेल तर इथे तुम्ही 8 इंच घेण्याऐवजी पाव इंच कमी करून घ्या छातीच्या साईडला. तर इथे मी छाती जी आहे ती 8 इंच घेतलेली आहे. कारण गळा जो आहे तो मध्य आहे व तयार जे आहे ते 1.5 इंच माया घेतलेला आहे. आता इथे 7 इंच छातीचा 4था भाग कमरघेर प्लस त्यामध्ये 1.5 इंच माया प्लस अर्धा इंच टक्ससाठी. आता हे मार्किंग आपण अशा पद्धतीने करून घेतो. आता त्यानंतर इथून आपण
पाऊण इंच 1 इंचावरती एक मार्क करायचा आहे इथे व हा आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे. खाली अर्धा इंच जायचं आहे. आता गळा खोल करण्यासाठी आपल्याला इथून पहा, इथून आपल्याला 9 इंचाचा गळा घ्यायचा आहे. तर 9 + अर्धा म्हणजे 9.5 इंचावरती इथं मार्क करायचं आहे. इथून सुद्धा गळा रुंदी तुम्ही 3 इंचापर्यंत घेऊ शकता. इथे 3 इंच घ्यायचं आहे. इथे वरती आपण फक्त 2 इंच गळा रुंदी घेतलेली आहे इथे. तर हा भाग अशा पद्धतीने जोडायचा आहे. हे तुम्हाला मेजरमेंट फॅशन डिझायनर प्रमाणे दाखवलेली आहे. आता आपण पानगळा घ्यायचा आहे. तर इथून आपल्याला अशा पद्धतीने आकार घ्यायचा असतो. हा आपला पानगळा. पसरट पानगळा असा हवा असेल तर अशा पद्धतीने घ्यायचा. तर आता हे आपलं पाठीमागचा गळा तयार झालेला आहे. एकदा चेक करण्यासाठी आपण हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे. त्यानंतर आपण क्रॉस पट्टी ठेवायची आहे की हे सुद्धा मार्किंग बरोबर आहे का चेक करायचं. आता पाहू शकता अगदी बरोबर तयार झालेलं आहे. हे अर्धा इंच व इथे आपलं हे मार्क सुद्धा आपलं बरोबर आलेलं आहे. तर हे कटिंग करून घेते मी. आता इथून पानगळ्याचा आकार घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता हा बॅकचा व फ्रंटचा पार्ट तयार झालेला आहे. आता पाठीमागचा भाग जो आहे तो मोजायचा आहे. आपण बाही काढण्यासाठी इथून आपण मोजून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आता इथे पहा किती आलेला आहे. तर 9.25 इंच आलेला आहे. तर 9.25 - 1 इंच करायचं म्हणजे रुंदी जी आहे ती 8 इंच घ्यायची आहे. अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे पेपर व घडी जी आहे ती 8 इंचाची घ्यायची. तर पहा इथे 8 इंचावरती एक मार्क करायचा आहे. आता बाहीची उंची जी होती ती 11 इंच होती. 11 इंच आहे. तर 11 इंच बाहीची उंची घ्यायची आहे घडीपासून प्लस त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन करायचे आहे. जर बाहीची उंची कमी हवी असेल तर तुम्ही ते 10.5 घेऊ शकता, 10 घेऊ शकता. तुम्हाला जितकी उंची हवी असेल तितकं तुम्ही घेऊ शकता. आता इथून आपण सरळ एक रेष आखायची आहे. बाहीचा उतार जो आहे तो 3.5 इंच घ्यायचा आहे इथे. त्यानंतर इथून आपण 1 इंचावरती एक मार्क करायचा आहे. इथून सरळ 1.5 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करायचा आहे. ही रेष ह्या रेषेला सरळ जोडायची आहे. त्यानंतर ह्या रेषेचे जे आहेत ते मध्य करायचं आहे. त्यानंतर याचा सुद्धा मध्य करायचा आहे. त्यानंतर याचा सुद्धा मध्य करायचा आहे. आता पहा आपण स्लीवचं माप कशा पद्धतीने टाकणार आहोत. आता इथून अशा पद्धतीने खालून यायचं आहे व इथून पुन्हा अशा पद्धतीने येऊन पुन्हा इथे खाली जायचं आहे. आता दुसरी जी येणार आहे ती इथून अशा पद्धतीने असेल. हे आपलं बाहीचं माप आकार दिलेला आहे. आता इथून जे बाहीचा घेर आहे तो
5 इंच आहे, तर 5 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. हा पॉइंट इथे जोडायचा आहे, हा पॉइंट इथे जोडायचा आहे. तर आपली स्लीव जी आहे ती तयार झालेली आहे. आता कट करून घेते मी. आता आपले जे आहे ते पेपर ओपन करायचा आहे व हा आकार इथून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपलं बाहीचं सुद्धा कटिंग अगदी व्यवस्थित झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आज मी तुम्हाला बॉडी मेजरमेंट प्रमाणे कशा पद्धतीने मापे घ्यायचे असतात ते दाखवलेलं आहे. जर तुमची अशाच पद्धतीने तुम्ही ब्लाऊज बॉडी मेजरमेंट प्रमाणे टाकत असताना पाहू शकता आपली शोल्डर जी आहे ती कशा पद्धतीने खाली उतरत असते. तर हे आपण डायरेक्ट 1 इंच उतार घेतला, त्यानंतर आपण मुंड्याचं माप टाकलं. जशी आपली तब्येत आहे त्या पद्धतीने आपण मापे टाकण्याचा प्रयत्न केला. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्ही जर ऑनलाईन माझे हे क्लास करत आहात यूट्यूबच्या द्वारे, तर तुम्ही आमच्या खाली जो स्क्रीनवर नंबर आलेला आहे त्यावर नंबरवर तुम्ही क्लिक करून तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. त्यामध्ये तुमचं डाऊट सॉल्युशन जे असतं ते शुक्रवारच्या दिवशी असतं. त्या दिवशी तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तर मी लाईव्ह देऊ शकते. तर धन्यवाद. थँक्यू.